नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी साथी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ज्या शेतकऱ्यांनी आपला कापूस अजून विकलेला नाहीये ना, त्यांच्यासाठी खरं तर ही धोक्याची घंटा आहे. बाजारात अचानक कापसाचे भाव का पडत आहेत आणि या परिस्थितीत आपण नेमकं काय करायला हवं? चला, आज हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. हो, मला माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात एक वेगळीच शांतता आहे. व्यापारी भाव पाडून मागत आहेत आणि आपल्या मनात एकच प्रश्न येतोय. इतक्या कष्टाने पिकवलेल्या मालाचं आता करायचं तरी काय? ही चिंता अगदी स्वाभाविक आहे. चला तर मग या समस्येच्या थेट मुळाशी जाऊया. ही भाव घसरण म्हणजे नेमकं काय आहे आणि ह्याच्या मागे नक्की कोणती कारणं लपलेली आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण तरच आपल्याला योग्य निर्णय घेता येईल. अहो, ही काही फार जुनी गोष्ट नाहीये. फक्त मागच्या आठवड्यातच बाजारात कापसाला सरासरी 8,800 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत होता. व्यापारी स्वतः पुढे येऊन कापूस घेत होते आणि सगळं काही एकदम व्यवस्थित वाटत होतं. पण आता बघा, चित्र पूर्णपणे बदललंय. जो भाव 8,800 होता तो आता थेट 7,900 रुपयांवर आलाय. म्हणजे काय तर जवळपास 900 ते 1,000 रुपयांची मोठी घट झालीय. आणि हीच घट आपल्याला सांगतेय की बाजारात काहीतरी गंभीर घडतंय. मग प्रश्न हाच आहे की अचानक असं झालं तरी काय की भाव इतके खाली आले? आंतरराष्ट्रीय बाजारात तर मागणी चांगली आहे, मग आपल्या इथल्या बाजारात असं का होतंय? याच्या मागे एक खूप मोठं कारण लपलेलं आहे. बाजाराचं खरं गणित समजून घेण्याआधी आपल्याला एका मोठ्या भ्रमातून बाहेर पडावं लागेल. आणि तो भ्रम आहे कमाल भावाचा, म्हणजे मॅक्झिमम प्राईसचा. चला बघूया हे नक्की काय प्रकरण आहे. हे बघा, कमाल भाव म्हणजे काय तर अनेकदा व्यापाऱ्यांनी तयार केलेला एक सापळा असतो. बाजारात तेजी आहे हे दाखवण्यासाठी फक्त 1-2 लॉटला जास्तीचा भाव दिला जातो. पण सत्य हे आहे की 99% शेतकऱ्यांचा माल त्या भावात कधीच विकला जात नाही. आपला खरा व्यवहार होतो तो सरासरी भावाने. तोच खरा भाव असतो. म्हणून एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा. आपलं लक्ष नेहमी सरासरी भावावर असलं पाहिजे. कमाल भावाच्या आकड्यांवरून बाजाराचा अंदाज बांधणं म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेण्यासारखं आहे. आता येऊया त्या मुख्य कारणाकडे ज्यामुळे बाजारातल्या तेजीला ब्रेक लागलाय. बाजारावर सध्या एका मोठ्या सावटासारखं काहीतरी आहे जे आपल्याला थेट दिसत नाहीये, पण त्याचा परिणाम मात्र खूप मोठा होतोय. हाच तो प्रश्न आहे जो सगळ्यांना पडलाय. देशात आणि बाहेरही मागणीच चांगली आहे, मग भाव का वाढत नाहीयेत? उलट थोडे खाली का येत आहेत? याचं उत्तर आहे CCI. CCI म्हणजेच भारतीय कापूस महामंडळ. ही एक सरकारी संस्था आहे जे शेतकऱ्यांकडून हमी भावाने कापूस खरेदी करते. पण सध्या हीच संस्था भाववाढीच्या आड कशी येत आहे ते आता आपण पाहूया. सध्या CCIच्या गोदामांमध्ये तब्बल 82 लाख कापसाच्या गाठींचा प्रचंड साठा पडून आहे. हा तोच कापूस आहे जो त्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केला होता. आणि हाच प्रचंड साठा आता बाजारासाठी एक मोठी डोकेदुखी बनला आहे. विचार करा, एवढा मोठा साठा कधीही बाजारात विक्रीसाठी येऊ शकतो. याचा एका भीतीने व्यापारी आणि खरेदीदार धास्तावले आहेत. त्यांना भीती आहे की जर CCIने आपला माल विकायला काढला तर भाव कोसळतील आणि यामुळेच ते जास्त भाव द्यायला तयार नाहीत. तेजीला पूर्णपणे ब्रेक लागला. तर मग आता ह्या सगळ्या परिस्थितीत आपण काय करायचं? अजिबात गोंधळून जाऊ नका. आपल्या गरजेनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आपल्यासमोर अगदी स्पष्ट असे 3 पर्याय आहेत. पहिला पर्याय, जर पैशांची खूप जास्त गरज असेल किंवा कसलीही जोखीम नको असेल तर जास्त विचार न करता लगेच विका. सध्याचा 7,900 ते 8,100चा सरासरी दर मिळू शकतो. दुसरा मार्ग आहे थांबण्याचा. जर 1.5-2 महिने थांबायची तयारी असेल तर तज्ज्ञांच्या मते भाव पुन्हा 8,800 ते 9,000 पर्यंत जाऊ शकतो. पण हो, यात धोका आहे. आणि तिसरा, सगळ्यात सुरक्षित पर्याय म्हणजे सरकारी केंद्रावर हमी भावाने विक्री करणे. कोणताही निर्णय घेण्याआधी स्वतःला फक्त या 4 गोष्टी विचारा. आपली आर्थिक गरज किती आहे? आपल्याकडे कापूस सुरक्षित ठेवायची सोय आहे का? आपण किती धोका पत्करू शकतो? आणि सरकारी धोरणांवरही लक्ष ठेवा, कारण यावरच आपलं नफा-नुकसान अवलंबून असणार आहे. तर बाजारात सध्या काय चाललं आहे याची ही स्पष्ट आणि खरी माहिती आहे. आता या माहितीच्या आधारावर विचार करणं महत्त्वाचं आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपला कापूस कधी विकायचा, कोणत्या भावात विकायचा याचा शेवटचा निर्णय फक्त आणि फक्त तुमचाच असेल. कारण माल तुमचा आहे, कष्ट तुमचे आहेत आणि त्यावर हक्कही तुमचाच आहे.
त्यामुळे शांतपणे विचार करा आणि आपल्या परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय घ्या. बाजाराचं असं सखोल आणि प्रामाणिक विश्लेषण जे तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत करेल ते या चॅनलवर नेहमी मिळत राहील. त्यासाठी आजच कृषीसाठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.